बोलून या दाऊ का तुम्ही नाजी देवा, ठेवाल तो ठेवा ठाई तैसा राहीन. पांगुळले मन काही नाठवे उपाय, म्हणून या पाय जीवी धरून राहिलो. त्याग मोग दुःख काय सांडावे मांडावे, ऐसे धरी येले जीवे माझ्या थोर आशंका. तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. पांगुळले मन काही नाठवे उपाय, म्हणून या पाय जीवी धरून राहिलो. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हे भगवंता, मी तुम्हाला काय बोलून दाखवू बरे. तुम्ही ठेवाल तसे मी राहतो, पण माझे मन एवढे पांगळलेले आहे, पांगुळ झालेलं आहे की मला काहीच उपाय सापडत नाही. म्हणून मी तुमच्या पायावर माझे मस्तक ठेवून राहत आहे. त्याग भोग सुख दुःख तुम्हाला काय सांगावं आणि काय मांडावं, म्हणून माझ्या मनाला आशंका धरलेली आहे. एखादं बाळ जर जंगलामध्ये हरपलं तर त्याची माय त्याला शोधत येत नाही का बरे. म्हणून तुम्ही माझा संसार भार तुम्ही चालवावा असं मला वाटतं. मी तुमचं बालक आहे. याप्रमाणे या अभंगामध्ये हा भावार्थ आहे. आपण या तुरीमध्ये असे मधात तूर खराब झाल्यानंतर हे अशा प्रकारचं गहू पेरला होता आणि तो अर्ध्या घंट्याचं सिंचन करून आपण 2 वेळेस त्याला पाणी दिलं आणि तो या अवस्थेत आज सोंगणं चालू आहे. काही भागात पाणी न दिल्यामुळं त्याची अशी अवस्था झालेली आहे. परंतु हा प्रयोग हा यशस्वी होऊ शकतो हे या प्रयोगावरून सिद्ध झालेलं आहे. आपण सुद्धा असाच प्रयोग करून पाहावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.